कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अगं काय झालं? तुला बोलायचं का काही? नाही, ते आम्ही देवदर्शनाला निघालो होतो, तुमचा आशीर्वाद घ्यायचा होता। गोड आहेस, अगदी कालच्या शिऱ्यासारखी। फक्त कालचा शिरा तू बनवायला नको होतास, माहितीये मला। हे बघ, हा ह्या घरच्या सुनेचा मान होता। देवी आई, मला माफ करा, ते प्रिया मॅडम कडून चुकून रवा करपला। माहितीये, तू हे ठरवून नाही केलंस हे माहितीये मला। प्रियाचा मान राखलास, पूजेत विघ्न येऊ दिले नाहीस। शेवटी मारुतीचे संस्कार आहेत तुझ्यावर, त्याच्यात सारखी आहेस तू। No, yes, don't worry. I'll check with her. Yeah. Yes, thank you. Thank you so much. Yeah. सावित्री, सगळ्यांसाठी डबा करून दिलायस ना? हो। गुड। प्रीतम, प्रीतम, हा, अहिल्या आदित्य आणि पारूला तुमच्यासोबत का पाठवतीये माहितीये ना? हा? नाही, पण मला माहितीये का पाठवतात ते। तू तुझं तोंड बंद ठेवा। काय आहे ना, बाहेर गेल्यानंतर तुम्ही दोघांनी काही आगाऊपणा करू नये म्हणून, कळलं? आबा काय? सगळे बाहेर चाललेत पिकनिकला फिरायला, ती मोलकरीण पारू पण चाललीये, मग मीच काय घोडा मारलाय? उलट मी जिथं असते ना तिथं मज्जा येते। खरं आहे ना? तुम्हीच सांगा, येते ना तुम्हाला मज्जा मी असल्यानंतर? ती पारू कुठे राहिली आहे? सावित्री आत्या, पारू कुठे आहे? आदित्य, पारू कशाला हवी आहे? मी येते ना तुमच्यासोबत पिकनिकला। वा, पिकनिक आणि देवदर्शन याच्यामध्ये फरक असतो। कळतंय मला तेवढं, मी येते देवदर्शनाला। दामिनी काकू, आईने मला आणि पारूला एकत्र जायला सांगितलं। ओके, जा। सावित्री आत्या, बघ ना पारू कुठे राहिली। येते आदित्य बाबा, अहिल्या मॅडमनाच भेटायला गेली। ओके, चालेल। मी काय म्हणतो, नक्कीच ही ना वहिनींना मस्का मारायला गेली असणार। या घरासाठी जे काही करणं शक्य आहे ते सगळं करतेस, पण हाच तुझा चांगुलपणा तुझ्यासाठी घातक ठरू नये। हे बघ, एक छोटीशी ठिणगी सुद्धा वणव्याला कारणीभूत ठरू शकते। ह्या घरच्या मुलांमध्ये शिस्त आहे, संस्कार आहेत, त्यांना त्यांच्या मर्यादा माहिती आहेत। त्या घराला किंवा त्यांच्या आईच्या नावाला बट्टा लागणार नाही याची ते काळजी घेतील। मला असं वाटतं, एक बाप म्हणून मारुतीच्या सुद्धा तुझ्याकडनं ह्याच अपेक्षा असतील ना? चल, नाही नाही नाही, सगळं घेतलं। नीट राहा। सुखी राहा। भक्ती भावाने आणि चांगल्या भावनेने जे मागाल देवाकडे ते तो नक्की देतो, जसं इतकी वर्ष आपल्या कुटुंबाला दिलंय त्याने। त्याच्यासमोर लीन व्हा, त्याचे आशीर्वाद घ्या आणि तुमच्या संसाराला सुरुवात करा। प्रिया, आज तुझा उपवास असणार आहे, त्यामुळे मंदिरात पूजा झाल्यावर प्रीतमच्या हातून तुझा उपवास सुटेल। सावित्रीने तुमच्यासाठी डबा दिलाय, पण ते पूजा झाल्यावरच खाता येईल। हो अहिल्या मॅडम, तुम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टी लक्षात आहेत माझ्या। आणि प्रवासात काही हवं नको असेल तर पारू बघेल, त्याचसाठी मी तिला तुमच्यासोबत पाठवते। पारू, काळजी घेशील प्रियाची। वाय देवी आहे। याचं बाय, येतो। नीट जा। चल,
बाय बाय. बाय बाय. काय रे काय आलं? तेच बघतोय. आदित्य सर, मी काही मदत करू का तुम्हाला? तुला यातलंही कळतं? वय माझ्या बानं मला थोडं थोडं शिकवलंय. ते बानी काय नाही शिकवलं ते सांग. समद शिकवलंय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.